नमस्कार, मी रेशम मोहम्मदास. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बिग बॉस विजेता गुलीगत झापूक झुपूक, तुम्हाला कळालंच असेल मी कोणाबद्दल बोलते. आपला सूरज चव्हाण झापूक झुपूक करता करता त्याचा चित्रपटही येत आहे. तुम्ही चित्रपटाचा टीजर नक्कीच पाहिला असेल. आज ट्रेलर लॉन्च आहे आणि आपण ट्रेलर लॉन्चलाच आलो आहोत. आपण सूरज चव्हाणबरोबरही बोलणार आहोत आणि इतर कलाकारांबरोबरही बोलणार आहोत. चला. हॅलो, आले का सगळे? आणि सूरज चव्हाण हा गावाकडून आलेला मुलगा, त्याच्या अख्ख्या त्या बिहेवियरमध्ये मला ते कॅरेक्टर दिसलं आणि ते कॅरेक्टर या गोष्टीसाठी इतकं करेक्ट होतं की ते आता लोकांसमोर येत आहे. की झापूक झुपूक 25 एप्रिलला येतो. थिएटरमध्ये जा, फुल कला फुल गाण्यावर झापूक झुपूक नाचा. टायला आपली किंगची टॉपची. ॲज अ लीड हिरोईन म्हणून मी त्यांच्या सिनेमात कास्ट होईन. मला प्रचंड आवडतात त्यांचे सिनेमे आणि आज त्याच त्यांच्या सिनेमाचा एक भाग आहे आणि तोही इतका मोठा. सूरजबद्दल सांगायचं झालं तर प्रचंड एनर्जेटिक आहे, प्रचंड फोकस्ड आहे आणि त्याने जर ठरवलं की हे करायचं तर तो करतो भारी. त्याचं कॅरेक्टर जसं सर म्हणतात की तो एक स्वतःच एक कॅरेक्टर आहे, ते खूप मजेशीर आहे. 2+2 = 4 सूरजचं कधीच नसतं. 2+2 = 7 असेल, 2+2 = 12 असेल. त्याची एनर्जीच वेगळी आहे, निराळी आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ती आपल्याला एक यंत्रणा तयार करणं गरजेचं आहे. मराठी लोकांनी, मराठी प्रेक्षकांसाठी मराठी सिनेमे थिएटर्स तयार करणं. बिग बॉसचे प्रेक्षक नेहमी म्हणतात बिग बॉसच्या घरात मातीतला माणूस याला. अरे कोण आहे हा? अरे कुठून आणलं याला? कुठल्या तोंडाने हा हिरो वाटतो? ऍक्टिंग चांगला तरी येतो का? नमस्कार सगळ्यांना. नमस्कार झापूक झुपूक. नमस्कार. बिग बॉसचं घर माहिती असेल तर नेहमीच आम्ही काहीतरी वेड्या वाकडं करतो. तर त्यावेळेस ना बाथरूमचा दरवाजा जो होता त्याचा दरवाजा इकडून उघडायचा होता ना. आपल्याकडे नेहमी सगळे दरवाजे आपल्या असे उघडतात. तर आम्ही इथून बंद केला होता आणि इथून तो दरवाजा उघडणार होता आणि सगळ्या आरसे होते त्या. आणि सूरज चव्हाण हा पोरगा रात्री 1:30 वाजता त्या बाथरूम मध्ये शिरला आणि जिथून बंद केलाय तिकडूनच जोर लावून दरवाजा उघडत होता आणि जवळजवळ 5 ते 7 मिनिटं हा कार्यक्रम एकट्याचा सुरू होता. त्याला समजतच नव्हतं की हे दरवाजा उघडायचा कसा. आणि मग वर्षाजी आल्या, वर्षा उसगावकर, आणि त्यांनी विचारलं काय झालं सूरज. ते म्हणाले ते दरवाजा उघडत नाहीये. आणि मग ते म्हणाले अरे इकडून उघडायचा दरवाजा. ही गोष्ट माझ्याकडे होती, मला ना त्याचं माध्यम, माझं डिव्हाइस सापडत नव्हतं. त्या रात्री या मुलाकडे बघून मला असं वाटलं मला कॅरेक्टर मिळालं. आणि सिनेमा हा नेहमी कॅरेक्टर्सनी चालतो. मराठी सिनेमा कुठल्याही नटाच्या नावाने किंवा दिग्दर्शकाच्या नावाने चालत नाही, तो कॉन्टेंटनी आणि कॅरेक्टरनी चालतो. झापूक झुपूक मधलं हे जे कॅरेक्टर आहे सूरज चव्हाण, हेच मी तुमच्या समोर सादर करतोय. हा जो प्रवास होता तो म्हणजे झापूक झुपूक. बोल घरी एवढं बोलतेस मला. घरी बोलते. प्रवास सुरू झाला या पिक्चरचा आणि 3ऱ्या दिवशी केदार पडला. त्याचा हात फ्रॅक्चर झाला. त्यानंतर म्हणजे नाही म्हटलं तरी मी घाबरली होती. पण माझा कास्ट, माझी क्रू, सगळ्या जणांनी जो सपोर्ट करून जो जिद्दीने उभे राहिले आहेत त्याच्याबरोबर, त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद करते त्यांना सगळ्यांचे. ज्या परिस्थितीमधनं आम्ही ते 30 दिवस काढलेले आहेत फुल फ्लेजमध्ये, तर मी परत सगळ्या जणांचे आभार मानते. थँक्यू सो मच. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित झापूक झुपूक आणि या चित्रपटात हिरोईन म्हणून दिसणं, तेही केदार सरांचं डिरेक्शन. आय थिंक हे स्वप्न जे बघितलं होतं, जसं दीपाली म्हणाली की तिने जेव्हा अगबाई अरेच्चा बघितलेला तेव्हापासून तिची इच्छा होती सरांबरोबर काम करण्याची आणि हे सेम माझ्याबरोबर घडलंय. सो तो एक दिवस होता आणि जेव्हा या चित्रपटासाठी विचारलं गेलं, आय थिंक मी ते स्वप्न जगले आणि खूप मेहनत घेतली आहे अख्ख्या टीमने. त्यामुळे मला असं वाटतं झापूक झुपूक ही जी चर्चा सगळ्यांमध्ये आहेच आता. मी आता प्रत्येक कलाकाराचं स्वप्न जगतो, ते म्हणजे केदार सर आणि जिओ स्टुडिओज यांच्या अंडर मी काम करू शकलो. सो मला असं वाटतं की
तुमचं जे प्रेम आणि तुमचा जो आशीर्वाद आहे तो असाच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू दे, जेणेकरून हा ब्लॉकबस्टर सिनेमा होईल आणि हा फुल ऑन एंटरटेनमेंट आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडेल. अनेक वर्ष मी या क्षेत्रात काम करतो आणि आपण सातत्याने इतकी वर्ष काम करत असताना आपल्याला सारखं वाटत असतं की या माणसाबरोबर आपण कधीतरी काम करावं आणि अचानक त्या माणसाचा फोन येतो आणि सिनेमा करशील का? म्हटलं नक्की करीन. मी कॉमेडी करत नाही, पहिल्यांदाच त्याच्यात कॉमेडी केली, त्यामुळे मी बोलतोय. मला तरी असं वाटतंय की पहिल्यांदा सर्व प्रेक्षकांनी थिएटरमध्ये या, ही फिल्म बघा, त्याच्यानंतर जो तुम्हाला फील येईल तो कदाचित मराठी फिल्ममध्ये आतापर्यंत आलेल्या फिल्मपेक्षा खूप वेगळा असेल. सो मी तुम्हाला सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतो की ही फिल्म 25 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू सो मच. सूरज, सिनेमा करताना सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं तुझ्यावरती सिनेमासोबत? केदार सरांनी लय प्रेम दिलं. मला ऍक्टिंग येत नाही, पण सरांनी करून घेतलं ते मला लय बरं वाटलं. हा जो एक रॉ पण आहे ना त्याच्यातला, हा जो एक स्वच्छंदीपणा आहे ना, बेफिकीरपणा आहे ना, हेच कॅरेक्टर आहे. भाऊ सदा कजवरातच होता, कारण सूरज चव्हाण टॉपचा आहे. स्वागत करूया. इथे सर झापूक झुपूक ट्रेलर लॉन्च झाले आणि आता आम्हाला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हवी. आपल्याला कसं? मी खरंच खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल. केदार भाऊंनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो, ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे. ब्लॉक बस्टर हा ट्रेलर आहे आणि सूरज काय काम केलं तुम्ही, खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा. ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया वगैरे म्हणतो ना, हे शूटिंग मध्ये कुठल्याही वेळेला म्हणायचं. आणि माझा प्रॉब्लेम असा असायचा की गणपती बाप्पा मोरया म्हणजे पॅकअप. नमस्कार सर, मी मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत करते. सर, आत्ताच ट्रेलर लॉन्च झाला आहे, काय तुमची फिलिंग्स काय? काही फिलिंग्स म्हणजे मला आनंद आहे, कारण बाईपण भारी देवानंतर येणारा माझा हा सिनेमा आहे आणि जिओ स्टुडिओबरोबरचा हा दुसरा सिनेमा आहे आणि एकंदरीत माझा हा 16वा सिनेमा आहे. सो 16 सिनेमांमध्ये जेवढं मी काम केलेलं आहे, प्रत्येक गोष्ट मी प्रयत्नच केलेली आहे. यावेळेस पण मी तेवढेच इमाने इतबारे प्रयत्न केलेले आहेत आणि मला खात्री आहे, कारण 30 वर्ष झाली आज मी इंडस्ट्रीमध्ये. माझी रंगभूमीवरची नाटकं, सिरियल्स आणि सिनेमे यांना भरभरून प्रेम रसिक प्रेक्षकांनी दिले आणि मला विश्वास आहे रसिक प्रेक्षकांवर. त्यांना कष्ट आणि एक सिन्सिअरिटी जी आहे आणि एक फोकसपणा आहे तो दिसतो आणि माझी टीम फार अप्रतिम होती, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. मला कॅरेक्टर पाहिजे होतं आणि सूरज चव्हाण हा गावाकडून आलेला मुलगा, त्याच्या अख्ख्या त्या बिहेवियरमध्ये मला ते कॅरेक्टर दिसलं आणि ते कॅरेक्टर या गोष्टीसाठी इतकं करेक्ट होतं की ते आता लोकांसमोर येत आहे. काहीच सांगायची गरज नाही. मला खात्री आहे की आजपर्यंत भरभरून प्रेम दिलं आहे रसिक प्रेक्षकांनी आणि आम्ही प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना साथ फक्त रसिक प्रेक्षक देत असतात. बस मी वाट बघतोय 25 एप्रिलची की लोक गर्दी करतील चित्रपटगृहात. रील स्टार ते आता चित्रपटामध्ये हिरो, कशा फिलिंग्स काय आहेत, काय वाटतं तुला? आधी लोक नावं ठेवायची इंस्टाला, टिकटॉकला, काही बोलायची, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण मला वाचायला यायला आलं नाही आणि मी देणार बी नाही लक्ष. खेचणारे असतात की तिथे लोक नावं ठेवतात. एकच आपलं डोक्यात ठेवायचं, आपण पुढं जायचं
मागं लक्ष द्यायचं नाही, टॉपलाच जायचं. माझं फक्त ती डोक्यात आहे की मी आई मरे माता, ओम नम शिवाय, गणपती बाप्पांना लय मानतो आणि माझ्या काळजात ठेवतो. कारण फॅन म्हणजे माझं देव आहे. त्यांनीच मला बिग बॉसचा विनर बी बनवलंय, आता ह्याचा टॉपचा किंग बी बनवलंय. आता लय हाय लेवल खाऊन गोलीगत गाजावणं. आज ट्रेलर लॉन्च झाला, एवढे सारी लोक जमलेली आहे, तू पहिल्यांदा अनुभवत असेल हे सगळं, कसं वाटतंय तुला? म्हणजे आता मला काय वाटत नाही किती पब्लिक असलं तरी मी बिनधास्त खोलतो आणि बोलतो. पहिलं दबाव असायचा की काय बोलू काय नाही, असं झालं. तर मग आता गावामध्ये कसं तुला ट्रीटमेंट कशी मिळते, कसं वागणूक मिळते गावात? आता मला म्हणते सूरज भाऊ, तिथं गेलं की टॉपचा एकच सूरज चव्हाण टॉपचा किंगच बोलतो. आणि आताच्या प्रेक्षकांना काय सांगतो तू चित्रपट? फॅनला एकच सांगेन की झापूक झुपूक 25 एप्रिलला येतो, थिएटरमध्ये जा, फुल काढला करा, फुल गाण्यावर झापूक झुपूक नाचा. टायला आपली किंगची टॉपचीच असते. तुझ्या घरच्यांच्या काय भावना आहेत? 5 बहिणी आहेत. माझ्या 5 बहिणी म्हणजे 5 बहिणींना आनंद आहे की आता त्यांच्या भावाचा स्वतःचा पिक्चर येतो, खुश आहेत ते. आणि रितेश देशमुख जे बिग बॉस होस्ट करत होते, भाऊचा दत्ता, ते आज तुला ट्रेलर लॉन्चला आलं, तुझं काय भावना आहेत, काय सांग? माझ्या भावना म्हणजे रितेश सर आले तर मला अभिमान वाटतो की बिग बॉस मध्ये बी तीच होतं आणि तीच आता समोर आल्यात. मी खुश झालो एकदम, मलाच धक्का बसलेला, सर कसं काय आलं. नमस्कार, मराठी मूडमध्ये मी तुझे स्वागत करते. तू खूप सुंदर आणि खूप क्यूट दिसतेस. पहिलाच सिनेमा म्हणजे तू सिनेमे केले, त्याच्यामुळे पहिल्यांदाच लीड रोलमध्ये काम करते आणि तेही केदार शिंदे यांच्या सिनेमात. काय फिलिंग्स आणि कसं वाटतं तुला? आय थिंक ग्रेटफुल हाच शब्द असू शकतो यासाठी, कारण खरंच वाटलं नव्हतं म्हणजे की इतक्या मोठ्या बॅनर साठी ॲज अ लीड हिरोईन म्हणून मी त्यांच्या सिनेमात कास्ट होईन. मला प्रचंड आवडतात त्यांचे सिनेमे आणि आज त्याच त्यांच्या सिनेमाचा एक भाग आहे आणि तोही इतका मोठा. खूप ग्रेटफुल आहे मी या गोष्टीसाठी. आणि तुझे आई वडील पण या क्षेत्रामध्ये आहेत, तर तू चित्रपट निवडताना सल्ले घेते का आई बाबा? खरं तर ते माझ्यावरती सोडतात की तू गोष्ट ऐक, तुला जर आवडते तर तू ती कर. त्यात त्यांचं असं काही हे नसतं की नाही आम्हाला आधी ऐकव किंवा आम्हाला माहिती असलं पाहिजे. तितका त्यांचा विश्वास आहे की मी चांगली स्क्रिप्ट निवडेन आणि येस, तो विश्वास आहे. नक्कीच. आणि तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील चित्रपटात? नारायणी पंजाबराव मोहिते हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. ती एका पॉलिटिशियनची मुलगी आहे, पण त्याचबरोबर खूप शिकलेली आहे. वडिलांवरती जीव आहेच, पण एका शहरात जाऊन शिकून येऊनसुद्धा त्या मुलीला गावात शिकवायचं आहे. आणि जे तुम्ही आता ट्रेलरमधून सुद्धा बघितलंच असेल की ती एका शाळेत शिक्षिका आहे. पण म्हणतात ना, ॲज यू कॅन सी इन द ट्रेलर एज वेल, की ती खूप तिचे विचार इतके पुढचे आहेत की जनरली पॉलिटिकल फॅमिलीज असतात त्याचे कम्प्लिटली ऑपोजिट आहे नारायणी. सो तिचा से या फिल्ममध्ये खूप वेगळा आहे, जो तुम्हाला 25 एप्रिलला बघायला मिळेलच. प्रेक्षकांना हेच आवाहन करायचं आहे की तुम्ही 25 एप्रिलपासून आमचा चित्रपट येतो आहे, तो नक्की बघा, झापूक झुपूक. आय थिंक ट्रेलरने तर लोकांची उत्कंठा अजून वाढणारच आहे. तर तुम्ही ट्रेलर नसेल बघितलं तर ट्रेलर बघा आणि आमचा चित्रपट बघायला नक्की जा, कारण एक खूप वेगळी गोष्ट, सूरज असल्यामुळे त्याला अजून वेगळं डायमेन्शन आलेलं आहे त्या गोष्टीला. आणि मला असं वाटतं की मराठी ऑडियन्सला आता अशा एका वेगळ्या ब्लॉकबस्टर सिनेमाची गरज आहे आणि या चित्रपटात ते सगळे फॅक्टर्स आहेत तुम्हाला एंटरटेन करण्याचे. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तर तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही या चित्रपटाला एक चान्स द्यावा आणि नक्की जाऊन एकदा तरी बघावा. आय एम शुअर तुम्ही परत दुसऱ्यांदा जाल. नमस्कार, मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत करते. झापूक झुपूक आणि केदार शिंदे मोठ्या गोष्टीच आहेत ह्या दोन्ही, आणि त्यांच्या चित्रपटामध्ये काम करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. काय सांगाल त्याबद्दल? महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जसं तुम्ही म्हटलं की केदार शिंदे सरांबरोबर काम करायला मिळतं आहे, हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे जिओ स्टुडिओजबरोबर काम करायला मिळतं आहे, कारण कोणत्याही कलाकाराचं एक स्वप्न असतं की मोठी फिल्म करायची आहे, तर ती फिल्म मला मिळाली आत्ता. सो खूप एक्सायटेड आहे. 25 एप्रिलला हा मूवी रिलीज होतो आहे, त्यासाठी झापूक झुपूक. आणि विनंती यासाठी मी प्रत्येक वेळी करतो प्रेक्षकांना की थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण मी हे नेहमी सांगतो आहे जे लोक मला भेटतात त्यांना की हा वेगळा अनुभव देणारा वेगळा अनुभव देणारी फिल्म आहे. सो तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही विचारलं की कॅरेक्टर आणि सरांबरोबर काम करून कसं वाटतं आहे, तर तुम्हाला जेन्युइनली सांगतो, सरांनी आमच्याकडून ते खूप चांगल्या पद्धतीनं करून घेतलेले. 1 महिन्याची मेहनत नाही आहे, ते शूटचे एक महिना होता, पण बाकी प्रचंड 4 महिने आम्ही मेहनत घेतलेली आहे. सरांनी डिरेक्शन आम्हाला प्रत्येक वेळोवेळी दिलेलं आहे की काय करायचं काय नाही करायचं. सो त्याच्यामुळे ही फिल्म
कडक शूट झाली आहे. सो विनंती आहे 25 एप्रिलला झापूक झुपूक नक्की बघा. तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? विलनची भूमिका तू साकारत आहेस चित्रपटामध्ये. विलनची भूमिका खरं तर एक्सायटेड होतो मी, कारण हा विलन वेगळा आहे. मी याच्या आधी विलनची भूमिका सिरियलमध्ये केली होती एकदा. सो तिथे ते कॅरेक्टर पण खूप वेगळं केलेलं आहे, कारण ते सिरियलमधलं कॅरेक्टर पूर्ण वेगळं, इथलं पूर्ण वेगळं, स्वभाव वेगळा. आणि हे कॅरेक्टर असं नाही आहे की टिपिकल विलन नाही आहे की काहीतरी मूड स्विंग्स होत आहेत मग कोणाचं मर्डर करतो आहे, असं नाही आहे. त्याचे ठरलेले फंड आहेत, त्याचं ठरलेले विचार आहेत आणि त्याच्या विचारांचा जो आढावा येतो तो त्याला खपत नाही आणि मग तो काही करू शकतो. तो कोणत्याही प्रकारचा राडा करू शकतो, असं ते कॅरेक्टर आहे. सो हे प्ले करायला मी मजा आली असं अजिबात म्हणणार नाही. हे करताना खूप त्रास झालेला आहे. सो त्रास म्हणजेच ती मेहनत होती. सो ते प्रेक्षकांना आवडेल असे होप्स आहेत. आणि सूरज बरोबरचा काम करण्याचा अनुभव किंवा शूटिंग करताना जे काही मजा मस्ती झाली असेल किंवा अनुभव आला असेल तुला, त्याच्याबद्दल काय सांगशील एखादी गोष्ट? सूरजबद्दल सांगायचं झालं तर प्रचंड एनर्जेटिक आहे, प्रचंड फोकस्ड आहे आणि त्याने जर ठरवलं की हे करायचं आहे तर तो करतो भारी. आणि मजा मस्ती म्हणाल तर आम्ही भरपूर सीन्स एकत्र केलेले जे आमचे होते दोघांचे. बाकी वेळ मी सेटवर नसायचो. सो ते करताना मला नेहमी त्याच्याकडून एनर्जी मिळायची आणि मग माझी एक जबाबदारी व्हायची की मलाही त्याला एनर्जी पास करायची आहे. सो ते गिव्ह अँड टेक आहे ॲक्टर्सचं. सो पण एक नक्कीच आहे की त्याच्याबरोबर काम करताना असं कुठंच नाही वाटलं की तो ॲक्टर नाही आहे. नेहमी असं वाटायचं की यार हे फॅन्टॅस्टिक काम करतो यार, ये बंदा बहुत अच्छा काम कर रहा है, एक हिंदीमध्ये मुंबईमध्ये म्हणतात तसंच. सो तसं ते होतं आणि दडपण नव्हतं, आनंद होता त्याच्याबरोबर काम करण्याचा आणि केदार सरांसोबत सुद्धा. गोड अशी दीपाली पानसरे आपल्यासोबत आहे आणि आपण तिला चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारणार आहोत. मराठी मूडमध्ये तुझे खूप खूप स्वागत आणि तू खरंच खूप सुंदर दिसतेस गुलाबी साडीमध्ये. थँक्यू सो मच. काय सांगशील, आज ट्रेलर लॉन्च झाला, कसा अनुभव? ट्रेलर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल आत्तापर्यंत. खूप रॉकिंग आहे, खूप एनर्जेटिक आहे आणि त्यात म्हणजे ॲज अन ॲक्टर मी स्वतः तो 2दा बघितला आणि मला सगळे इतके परफेक्ट वाटले. म्हणजे सगळ्यांची ॲक्टिंग इतकी छान, एव्हरी फ्रेम एव्हरीथिंग इज सो ॲप्ट. मी खूप एक्सायटेड आहे या फिल्मसाठी आणि तुम्ही 25 एप्रिलला सिनेमागृहात जा आणि आमचा सिनेमा बघा प्लीज. केदार शिंदेबरोबर काम करणं प्रत्येक ॲक्टरचं स्वप्न आहे आणि ते तुला काम करायला मिळालं तर काय सांगशील, कसं वाटतं? आय थिंक देव जेव्हा आपल्याला स्वप्न देतो तेव्हा ते स्वप्न पूर्णसुद्धा करतो आणि माझं स्वप्न देवाने पूर्ण केलं आहे. सो म्हणजे मी सरांचे खूप आभार मानेन की त्यांनी मला इतका छान रोल दिला आणि इतकं छान अपॉर्च्युनिटी दिली आहे. कास्टिंग कशी करण्यात आली, कसं विचारण्यात आलं? मला खूप वर्षांपासून केदार सरांसोबत काम करायचं होतं आणि मला फोन आला होता की एक फिल्म आहे केदार सरांची, तू करशील का? तर मी म्हटलं वाय नॉट, मला त्यांच्यासोबत काम करायचं, मी नाही कशी म्हणू शकते. आणि मग डन झालं. कॅरेक्टरसाठी किती मेहनत घ्यावी लागते, वर्क करावं? खरं तर कुठलंही कॅरेक्टर करताना मी त्या कॅरेक्टरचा विचार करते की ती किती शिकलेली असेल, ती कोणत्या सिच्युएशनला कसं डील करत असेल, ती बाई कोणतीही बाई. म्हणजे मग ती आत्तापर्यंत जितके कॅरेक्टर्स केलेत तेव्हासुद्धा मी हा विचार केला होता. पण वृंदाविषयी मला सरांनी जसं ब्रीफ केलं होतं त्या अनुषंगाने मी तसा विचार करून ते कॅरेक्टर बनवलं आहे. सो मेहनत आम्ही सगळ्यांनी खूप घेतलेली आहे, तर ती तुम्हाला ती स्क्रीनवर दिसणारच. नक्कीच. आणि सूरज बरोबर काम करण्याचा अनुभव कसा? सूरज कमाल पॉझिटिव्ह मुलगा आहे आणि तो तितकाच तुम्ही कनेक्ट होता त्याच्याशी. म्हणजे जर मी त्याच्याशी 4 शब्द बोलले असेल तरी तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करतात, तुम्हाला कळतो तो. आणि त्याचं कॅरेक्टर जसं सर म्हणतात की तो स्वतःच एक कॅरेक्टर आहे, ते खूप मजेशीर आहे. आणि तसाच स्क्रीनवर जेव्हा आपण बघतो तेव्हासुद्धा आपण त्याच्याशी कनेक्ट करतो. त्याच्यामुळे आय थिंक ही हॅज डन अ ग्रेट जॉब अँड एव्हरीवन हॅज वर्क सो हार्ड. सगळ्यांनी खूप खूप छान काम केलं आहे आणि बस सगळ्यांना प्रेक्षकांना पुन्हा हीच विनंती आहे की 25 एप्रिलला तुम्ही मूव्ही हॉलमध्ये जा आणि आमचा सिनेमा बघा. झापूक झुपूक करत बाहेर पडणार, खात्री आहे माझी. नमस्कार, मराठी मूडमध्ये तुझे स्वागत.
जिओ सिनेमा, केदार शिंदे आणि पहिलाच चित्रपट. तू मालिका करत होतास आणि आता चित्रपट. कशा फिलिंग्स आहेत आणि काय वाटतंय? ग्रेटफुल. कारण अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही जी मला मिळाली आहे. सो एक रिस्पॉन्सिबिलिटी होती, पूर्ण प्रोसेस, की आपल्याला काम करायचं आहे. ती संधी आपल्याला एकदाच मिळाली आहे आणि चोख करायचं आहे. सो अख्खी प्रोसेस खूप प्रामाणिकपणे केली आहे आणि खूप आम्ही सगळ्यांनी कष्ट घेतलेत. सो मला असं वाटतं की ती नक्कीच लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना आवडेल, ती अपील होईल आणि लोक ती नक्की डोक्यावर घेतील. केदार शिंदे सरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा? अमेझिंग. मला एक गोष्ट कळाली आहे ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये की ॲक्टर म्हणून किंवा माझं जनरेशन म्हणून सुद्धा मी म्हणेन की आम्ही ना रशमध्ये असतो प्रत्येक गोष्टीचं, की बाबा मी ही गोष्ट केली आहे ना, तर मला त्याचा रिझल्ट लगेच मिळाला पाहिजे. सरांनी ह्या प्रोसेसमध्ये मला काय दिलं तर मी असं म्हणेन की ट्रस्ट द प्रोसेस. प्रोसेसवर आपला पूर्ण विश्वास असेल आणि पूर्ण आपण ती प्रामाणिकपणे केली असेल ना, तर आपले कष्ट, आपली मेहनत आणि ती प्रोसेस त्या रिझल्टची काळजी घेते. आणि तेच मला वाटतं की ते झापूक झुपूकच्या बाबतीत होईल, कारण आम्ही ही फिल्म इतकी स्पॉन्टेनियसली, इतकी इन्स्टिंक्टवर सरांनी ती केलेली आहे. ऑफकोर्स त्याच्या पाठीमागे खूप अभ्यास आहे, पण सूरज आहे म्हणून मी इन्स्टिंक्ट हा शब्द वापरतो आहे, की ती लोकांना नक्की आवडेल. आणि शूटिंग करतानाच्या काही असे काही अनुभव वेगळे, मजा मस्ती? सो शेखर म्हणून मी मूवीमध्ये स्केच करत असतो, पेंटर असतो. हो. सो मी शेखर आहे, सूरजचा जिगरी मित्र आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ट्रेलरमध्ये नाही बघायला मिळणार, ज्या हळूहळू तुमच्यासमोर येतील. सो मूवीमध्ये खरं तर अशा खूप गोष्टी आहेत, पण मी एक गोष्ट नक्की सांगेन जी ॲक्शन सिक्वेन्स बाबतीत घडली होती. 2 ते 3 दिवस आम्ही तो ॲक्शन सिक्वेन्स केला होता आणि ॲक्शन सिक्वेन्स म्हटल्यानंतर तो खूप टफ असतो. सतत मातीमध्ये, सतत सगळी धूळ आणि तिथेच बसायचं आहे, तिथेच हे 12-12 तास करायचं आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मी लिटरली काहीच खाल्लं नव्हतं किंवा पाणीसुद्धा मी प्यायलं नव्हतं. त्या अख्ख्या दिवसात मी फक्त 500 ml वगैरे पाणी प्यायलं असेल, कारण तितकी बॉडी ड्राय ठेवायची होती. मी खंगलो होतो असं म्हणेन. आणि जेव्हा आमचा पॅकअप झाला, मला खूप भूक लागली होती आणि मी पटकन हॉटेलला निघून गेलो, कारण काहीतरी खायचं होतं. सो मी हॉटेलला गेल्यानंतर रूमकडे गेलो आणि दरवाजात एक माणूस उभा होता आणि तो माझं जेवण घेऊन उभा होता. आणि केदार सरांनी त्याला सांगितलं होतं की तो यायच्या आधी तिथे उभा राहा, कारण त्याला जेवण वेळेवर मिळालं पाहिजे. केदार सर इतके लेजेंडरी आहेत. मी आत्ता माझी पहिली फिल्म आहे, मी ॲक्ट करतो या फिल्ममध्ये आणि त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. एका आपल्या बाबांचं कसं आपल्यावर लक्ष असतं तसं असतं. आणि तो काइंडनेस मला इतका हिट झाला त्या दिवशी, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. सूरज बराच इन्स्टिंक्टवर काम करतो, म्हणजे खूप स्पॉन्टेनियस आहे. असं ठोकताळे नसतात, म्हणजे ठरलेलं काही नाही. 2+2 = 4 सूरजचं कधीच नसतं. 2+2 = 7 असेल, 2+2 = 12 असेल. त्याची एनर्जीच वेगळी आहे, निराळी आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना म्हणजे तुम्ही चित्रपटातसुद्धा जेव्हा बघाल किंवा त्याचे सीन्स असतील किंवा ट्रेलरमध्ये एक सीन आहे की तो येऊन मला मिठी मारतो, ते सगळं तिथं घडलं आहे. ते ठरलेलं नव्हतं. ते सरांचं आणि माझं ठरलं असेल काय करायचं आहे, पण सरांसोबत मी केलं असेल, पण सूरजसोबत केलेलं नाही. सो सूरज कसा रिॲक्ट करेल याची प्रॅक्टिस मला ॲक्टर म्हणून कुठे. ते इतकं अमेझिंगली बाहेर येतं ॲक्शन रिॲक्शन, की ते प्रत्येक सीनमध्ये वर्क झालेलं आहे आणि ते क्रेझिली वर्क झालं. आणि तुला भूमिका कशी मिळाली आणि ह्या भूमिकेसाठी तू काय मेहनत घेतली आहे वेगळी अशी? ही भूमिका कशी मिळाली तर याचं सगळं क्रेडिट जातं ते सनाला जातं, कारण सनानं नाव सुचवलं होतं माझं केदार सरांना आणि केदार सरांनी मला डिरेक्टली फोन केला होता आणि मी असं होतं की केदार सरांचा फोन आणि ते ॲक्टर म्हणून जरा खूपच डायजेस्ट व्हायलाच वेळ लागतो ना. सो तसंच माझ्या बाबतीतही झालं आणि अशी मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली. सरांनी माझी सिरियल पाहिली होती, कारण सर तेव्हा कलर्सचे हेड पण होते आणि ह्याच्यासाठीचा अभ्यास म्हणजे
ऑफकोर्स प्रत्येक कॅरेक्टरची एक बॅकस्टोरी असते, प्रत्येक कॅरेक्टरचा एक ग्राफ असतो. मी असं सांगेन की ॲक्टरला ज्या ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात ना, ती प्रत्येक गोष्ट मी या सिनेमात केलेली आहे. रोमांस असेल, ड्रामा असेल, ॲक्शन असेल, एनर्जेटिक क्रेझी सीन्स असतील, कॉमेडी असेल, ह्या सगळ्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळणं, मला असं वाटतं की त्याला ॲक्टर म्हणून भाग्य लागतं. शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील? मी असं सांगेन की तुमचं जे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आम्हा प्रत्येक कलाकाराला मिळालेला आहे, तसंच प्रेम आणि तसाच आशीर्वाद आम्हाला पुढेही, या सिनेमासाठीही आणि पुढेही मिळत राहू. कारण त्याच्याच आधारावर आम्ही काम करतो आणि मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. तुम्ही चित्रपटगृहात जाऊन ते बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार सर, मराठी मूडमध्ये मी तुमचे स्वागत करते. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की मी चित्रपट म्हणजे मोस्टली सोडतच होतो आणि केदार शिंदेबरोबर मला काम करायचं होतं आणि अचानक मला चित्रपट मिळाला, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? काय होतं, मी अनेक वर्ष चित्रपट करत आलो आहे. चित्रपटावर माझं खूप प्रेम आहे. लहानपणापासून ते प्रेम, चित्रपट हे माझं पॅशन आहे. आणि मी अनेक वर्ष आता टेलिव्हिजन सिरियल करतो आहे. तर सिरियल करत असताना मी सिनेमा मिस करतच होतो. आणि केदार शिंदेंना मी गेली 25-27 वर्ष ओळखतो. पर्सनल आमची छान मैत्री आहे. आणि जेव्हा गोष्ट ऐकली तर मला ती खूप भारी गोष्ट वाटली. आणि पंजाबरावचं जे कॅरेक्टर मला दिलं गेलं, त्याच्यावर त्यांचा ऑलरेडी खूप अभ्यास झाला होता. एक तर मला ॲज अन ॲक्टर अशा डिरेक्टरांबरोबर काम करायला आवडतं जे खूप क्लिअर आहे आणि ज्यांना मी त्या रोलसाठी फिट वाटतो किंवा त्या रोलसाठी हाच माणूस मला हवा आहे असे म्हणणारे डिरेक्टर्स मला खूप आवडतात. आणि चित्रपट हा कम्प्लीट एंटरटेनिंग आहे, कम्प्लीट वेगळा आहे. इट्स अ लव्ह स्टोरी, इट्स अ ड्रामा, इट्स इमोशन्स, तुम्ही नेम इट, एक कम्प्लीट सिनेमाला लागतो तसा तो आहे. तो आय थिंक 25 एप्रिलला रिलीज होतो आहे. तो लोकांना आवडेल. मगाशी तुम्ही असं म्हणालात की मराठी चित्रपटांमध्ये जास्त प्रोफेशनलिझम नसतं किंवा पाडलं जातं नाही, तर असं काही अनुभव आला आहे का तुम्हाला की मराठी चित्रपट जर तुम्ही बघितले की मॅक्सिमम मराठी चित्रपट बनतात, पण त्यातले खूप कमी चित्रपट एक तर लोकांसमोर येतात. म्हणजे माझेच 8 सिनेमे तर सेन्सर होऊन तयार आहेत, ज्यावेळेला प्रोड्युसरला काहीच माहिती नव्हतं. प्रोड्युसरला फक्त पैसे आहेत म्हणून त्यांनी चित्रपट केला, पण चित्रपट कसा रिलीज करतात, कसा लोकांपर्यंत पोहोचवतात. फॉर्च्युनेटली प्रोफेशनलिझम का म्हणतो आहे की जिओ स्टुडिओज या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत, त्यामुळे त्यांना प्रोड्यूस कसं करायचं, तो डिस्ट्रीब्यूट कसं करायचं, मार्केट कसं करायचं हे माहिती आहे. तर हा एक आणखीन एक युनिक सिनेमा याच्यासाठी आहे झापूक झुपूक, की जेव्हा मी रीडिंग करत होतो तेव्हा 25 एप्रिल ही तारीख रिलीजची ऑलरेडी डिसाईड झाली होती. म्हणजे ही काही नंतर आपण करू डिसाईड असं नाही, आधीच डिसाईड केलं. सो व्हेरी प्रोफेशनल पीपल वर देर. आणि मला खरंच छान वाटलं. लोकांपर्यंत पोचण्यासाठी एक ती आपल्याला एक यंत्रणा तयार करणं गरजेचं आहे. मराठी लोकांनी, मराठी प्रेक्षकांसाठी मराठी सिनेमे थिएटर्स तयार करणं. 25 तारखेला झापूक झुपूक थिएटरमध्ये रिलीज होतं आहे. प्लीज सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा. खूप छान प्रामाणिक चित्रपट तयार केलेला आहे. एंटरटेनिंग चित्रपट आहे, पैसा वसूल सिनेमा आहे. प्लीज वॉच. तुम्ही माझ्यासोबत चेष्टा, मी वाचतोय मराठी, गाजतोय मराठी, पेटलाय मराठीचा डंका.